सत्काराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय स्वतः अशोक मामा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या निवेदिताताई, त्यांचं भाषण मार्गदर्शन आपण आता ऐकलं ते सन्माननीय मुश्रीफ साहेब, सन्माननीय बंटी साहेब, सन्माननीय मोहनजी जोशी, गिरीश महाजन, म्हणजे कोल्हापूरचे गिरीश महाजन, आणि मिलिंदजी अस्टेकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कोल्हापूरवासीय बंधू आणि भगिनींनो, खरं तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच कळत नाही. आणि सगळंच आपापसात ठरलेलं असतं. आपापसात ठरलेलं नसतं, आपलं ठरलं, आमचं ठरलंय. त्याच्यामुळे आमच्यासारख्याची फार मोठी अडचण होते. पण मी नाही, ते पण मुस्लिम साहेब सांगतो ना. आणि या बाबतीमध्ये माझी अडचण का होत नाही, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब असताना झाली. आणि माझे मित्र बंटी पाटील असल्यामुळं आणि मी स्वतः कोल्हापूरला शिक्षणाला असल्यामुळं थोडंफार कोल्हापूर मला माहिती. मुश्रीफ साहेबांना एवढं नक्कीच माहिती नाही, पण थोडंफार माहिती आहे. पण कोल्हापूरची एक संस्कृती आहे मामा, खरोखरच एक संस्कृती. आज तुमच्या सत्काराला स्वतः मुश्रीफ साहेब उपस्थित आहेत, स्वतः बंटी साहेब उपस्थित आहेत, मी देखील उपस्थित आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं अशोक सराफ असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासाठी सगळ्यांचे पक्षीय जोडे हे स्टेजच्या खाली असतात. तसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की विनोद म्हटलं की अशोक सराफ आणि दादा कोंडके. माझ्या घरामध्ये तर अशोक मामा तुमचा एवढा मोठा समर्थक आहे, माझे वडील. हे तुम्हाला ऑप्शनच नाहीये. त्यांच्याबरोबर असं सांगितलं कोणी की नाही नाही अशोक मामांचं काम चांगलं झालं नाही, तर पक्षामध्ये जेवढे वाद होत नाहीत तेवढे आमच्यामध्ये वाद होतात. आणि ते पटवून सांगतात प्रत्येकाला की कलाकार कसा असला पाहिजे, कलाकाराची कला कशी असली पाहिजे. एकच कला वारंवार जर आपण केली तर लोक स्वीकारत नाहीत. आणि म्हणून अशोक मामांची जी कला आहे ही विविधतेनं लढलेली आहे, हे आमच्या घरात मला रोज ऐकायला लागलं. आणि ते सारखं ऐकल्यामुळे मी राजकारणातला कलाकार झालो. आम्ही काही कमी कलाकार नाही. जोशी साहेब बरोबर की नाही, तुम्ही 3 तास मेकअप करता, आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप मध्येच असतो. काही मंडळी बंटी साहेब तर अशी आहेत झोपल्यावर सुद्धा मेकअप काढत. आता हे एवढे बंटी साहेब का हसले या वाक्यावर, बरं ठीक आहे. पण राजकारण आणि कलाक्षेत्र हे खरोखरच नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या कलेला राजाश्रय दिला. आणि मग किर्लोस्करांपासून असेल किंवा सांगलीच्या पटवर्धनांपासून असेल, त्यांना खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला. आणि ज्यावेळी मामांचे चित्रपट आम्ही बघतो त्यावेळी खरोखरच मामा तोंडावर सांगत नाही. मोहनजी असाल, तुम्ही असाल, जे मराठीतनं उठले आणि स्वतः बॉलिवूडमध्ये जाऊन ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ते कलाकार म्हणजे अशोक सराफ आहेत. ते म्हटलं ठरणार नाही. मोहनजी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मी कधी काडीमध्ये असलो म्हणजे कदाचित सगळ्यांना आश्चर्य असेल, मी कधी हिंदी गाणी ऐकत नाही. ते पुष्पा आपल्याला काही जमतच नाही. आणि म्हणून काल माझ्या मुंबई ते गोवा या प्रवासामध्ये मी तुमची मुलाखत बघितली. ज्या मुलाखतीमध्ये तुम्ही टेम्पो कशी चालवत होता, ते शिगांचं 1 वाजता सुपाच्या घाटामध्ये काय झालं, हे मी मोहन जोशीला मोठं करण्यासाठी सांगत नाही.
त्या मराठी इंडस्ट्रीच्या या कलाकारांनी संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व देशाच्या पातळीवर निर्माण केलं, म्हणूनच पद्म पुरस्कार हा अशोक सराफांना मिळाला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि परत या सगळ्यांकडनं नम्रता शिकली पाहिजे. आज आमच्याकडे आम्ही एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य जर केला तर पुढच्या 6 महिन्यात तो 6 फूट उंचावर गेलेला असतो. पण तुम्ही ज्या उंचीवरनं महाराष्ट्र हाकताय, ज्या उंचीवरनं सांस्कृतिक चळवळ हाकताय, याच्यामध्ये कुठेही तुमच्यामध्ये गर्व नाही, ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे. आज जसा मी राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे. आणि मराठीवर अनेक राजकारण कदाचित होत असतील, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. पण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी संस्कृतीला आणि सांस्कृतिक चळवळीला जर ताकद कुठच्या जिल्ह्यातनं आणि कुठच्या शहरातनं मिळालं असेल तर या कोल्हापूर शहरातनं मिळालंय, हे देखील सांगताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. आणि म्हणून जो मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला केशवराव भोसले नाट्यगृहाचा, मी स्वतः ज्यावेळी केशवराव भोसले नाट्यगृहाला नाट्यकर्मींच्या समवेत भेट दिली, मला फार मोठा आश्चर्याचा धक्का होता. फार मोठा आश्चर्याचा धक्का होता. एखादी व्यक्ती घरातली गेल्याप्रमाणे इथले रंगकर्मी नाट्यकर्मी रडत होते. याचा अर्थ छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेली सांस्कृतिक कला, सांस्कृतिक वैभव हे महाराष्ट्राला देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते कोल्हापूरने केलंय. आणि कोल्हापूरमध्ये आज आपला सत्कार होतो. मी पण जास्त वेळ घेणार नाही, कारण शेवटी आपण सगळे अशोक मामांना ऐकायला जमलोय. पण राजकारणामध्ये असल्यामुळे अनेक वेळा मामांबरोबर अनेक कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली, म्हणजे अशा सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. जे आपल्याला मिळालंय ते आपलं नाही, ते तुमच्यामुळे मिळालंय ही सांगण्याची दानत महाराष्ट्राच्याच कलाकारांमध्ये असू शकते आणि ती मराठी कलाकारांमध्ये असू शकते. हे प्रूव्ह अशोक मामा सराफांनी केलंय, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. शासनाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करत असताना मी एवढंच सांगेन की जसं मी सांगितलं की माझ्याकडे मराठी भाषा देखील आहे, साहित्याचे सगळे प्रकार आणि त्याला उभारी देण्याचं काम माझ्या खात्यामार्फत केलं जातं. पण मी अनेक वेळा सांगितलंय, ज्यावेळी नाटकं उभी राहतात, चित्रपट उभी राहतात, त्याच्या मागे लेखकाची भूमिका फार मोठी असते, लेखकाची ताकद असते आणि तो लेखक निर्माण करण्याचं काम मराठी भाषेच्या अंतर्गत केलं जातं. त्याच्यामुळे तुमच्या काही या खात्याच्या संदर्भातल्या जर सूचना असतील तर नक्की महाराष्ट्राच्या उद्धाराच्या आहेत असं समजून माझ्याकडनं काम केलं जाईल, एवढाच शब्द देतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल गिरीश महाजन आष्टेकरांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जसे आमच्याकडे मंत्रिमंडळामध्ये गिरीश महाजन राजकीय संकटमोचक आहेत, तसं मला असं वाटतं की कोल्हापूरचे गिरीश महाजन सांस्कृतिक संकटमोचक आहेत. पण त्यांचा एक स्वभाव सांगतो बंटी साहेब, मला भेटल्यानंतर ते मला माझे वाटतात, तुम्हाला भेटल्यानंतर ते तुमचे वाटतात, मुश्रीफ साहेबांना भेटल्यानंतर ते तुमची वाटतात. आता एवढ्या पुरतच मर्यादित ठेवा, ते युबीटीच्या जवळ जाऊन माझं झालं, बंटी साहेबांचं झालं, मुश्रीफ साहेबांचं इथपर्यंत ठीक आहे. पण ते सर्वपक्षीय कलाकार आहेत आणि सगळ्यांना बरोबर कसं घ्यायचं हे गिरीश महाजन साहेबांना माहिती असतं. एकच फक्त त्यांचा किस्सा सांगतो आणि मी मनोगत संपवतो. बंटी साहेब, त्यांचा मला एक 8 दिवसापूर्वी फोन आला. मी आणि मोहन जोशी साहेब अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त असल्यामुळं मला म्हणाले कार्यक्रमाला कोण कोण पाहिजे, बरोबर नाही, मामांचा सत्कार आहे, कार्यक्रमाला कोण कोण पाहिजे. मी त्यांना सांगितलं, अशा स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, गिरीशजी, मुश्रीफ साहेब देखील कोल्हापूरचे नेते आहेत, महायुतीमध्ये जरी नसले तरी बंटी साहेब देखील सांस्कृतिक चळवळीला पुढे घेऊन जाणार आहेत. तुम्हाला जे कोण अस्तित्वात असलेले पक्षाचे आणि अस्तित्वात पक्ष नसलेले कोण नेते पाहिजे असतील सगळ्यांना बोलवा, मला काही अडचण नाही. कारण शेवटी सांस्कृतिक चळवळ आहे आणि सांस्कृतिक चळवळीला कुठेही पक्षाचा स्पर्श असू नये हे गिरीशजी आमचं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना ज्या कार्यक्रमामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो. नियामक मंडळावरनं विश्वस्त म्हणून यायची जर इच्छा असेल ती काही इतक्यात पूर्ण होणार नाही हे देखील इथं सांगतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी मानपत्राचं वाचन करण्यासाठी